नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आज आई एकविरा केसरीचं ओपन असं मैदान होतंय आणि हे मैदान सगळ्या महाराष्ट्रातलं एक टॉपचं मैदान होतंय. त्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील टॉपचे नंदी आज पळताना दिसतील. या मैदानामध्ये आज टोटल 59 गट पळताना दिसतील. आपल्याला मैदान STC लाईव्ह या चॅनलवरती दिसेल. बकासूर त्या मैदानामध्ये आज पळताना दिसेल. मुंबईमधील, पुणेमधील कोणकोणते टॉपचे नंदी आहेत. लखनसुद्धा आज पळणार आहे. लखनची सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे. चला सुरुवात करूया आपण. कोणत्या गटात कोणते बैल पळणार. आता काही गटामध्ये एकच बैल जर पळाला तर समजून जावं की त्या बैलाचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे. कारण काय होईल, बाकीचे काय म्हणणार की बाबांनो तू एकच बैलाचं नाव घेतलं, बाकीचे सुद्धा बैल आहेत, परंतु मालकांचं नाव मी घेणार नाही. जेवढी बैल आहेत त्या गटामध्ये तेवढ्या बैलांचं नाव घेण्याचा प्रयत्न करतोय मी. ओके, दॅट्स इट. गट क्रमांक 1 मध्ये आजच्या एकविरा आई केसरीच्या मैदानामध्ये आज गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला बादल 39 तसेच त्याच गटामध्ये काशी पळताना दिसेल. तसेच समाजसेवक संतोष ठाणे विटावे यांचा 11 साई सुंदर किंवा मल्हार या तिघांच्यापैकी एक असेल. मेहबूबसुद्धा त्याच गटामध्ये पळेल. बजरंगसुद्धा त्याच गटामध्ये पळेल. सर्जा लक्षाची जोडी पळताना दिसेल. हा होता गट क्रमांक 1. गट क्रमांक 2 मध्ये दबंग पळताना दिसेल. बावऱ्या आणि पक्षाची जोडी पळताना दिसणार आहे. त्याच गटामध्ये जीवा पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये काशीसुद्धा पळताना आपल्याला दिसेल. गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला MP किंग या नावाने चिठ्ठी आहे. सर्जाचा साज पळताना दिसेल. बलमा आणि पुष्पा यांची जोडी आपल्याला पळताना दिसेल. गट क्रमांक 4 मध्ये आपल्याला हरण्या पळताना दिसणार आहे. राजा आणि पबजीची जोडी पळताना दिसणार आहे. रावण पळताना दिसणार आहे आणि चित्ता आणि बुलेट ही जोडी पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 5 मध्ये आपल्याला लक्षा AK-47 हा नंदी पळताना दिसणार आहे. त्याची एकच चिठ्ठी निघालेली आहे, बाकी सगळे मालकांच्या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. गट क्रमांक 6 मध्ये आपल्याला सोन्या आणि लक्षा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 7 मध्ये आपल्याला समाजसेवक संतोष टोळकर ठाणे विटावे यांच्या नावाने चिठ्ठी आहे. त्यांचा सुंदर, साई किंवा मल्हार या तिघांच्यापैकी एक पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये RX नावाचा नंदी पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 8 मध्ये आपल्याला रायबा पळताना दिसेल. उसाटणेकरांचा लाडू पळताना दिसणार आहे. 11 धावणीचा एक नंदी आहे आणि मानघरकरांचं वादळसुद्धा त्याच गटामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. बहुतेक मानघरचं वादळ बाक्याचं असेल मला वाटते, असं बघूया. गट क्रमांक 9 मध्ये आपल्याला शंभू पळताना दिसणार आहे. कर्जतकरांचा नंद्यासुद्धा आपल्याला पळताना दिसेल. गट क्रमांक 10 मध्ये सैदापूरकरांचा लखन पळताना दिसेल. पिंट्या पळताना दिसेल आणि सर्जा महाकाल यांची जोडीसुद्धा पळताना आपल्याला दिसणार आहे. गट क्रमांक 11 मध्ये आपल्याला रायफल पळताना दिसेल. राजा आणि माणक्याची जोडी पळताना दिसेल. शंकर आणि शंभू ही सुद्धा जोडी आपल्याला पळताना दिसेल गट क्रमांक 11 मध्ये. गट क्रमांक 12 मध्ये आपल्याला राजा 07 हा नंदी पळताना दिसेल. वजीरसुद्धा त्याच गटामध्ये आपल्याला पळताना दिसेल. गट क्रमांक 13 मध्ये आपल्याला सर्जा पळताना दिसेल. परशा पळताना दिसेल. तसेच त्याच गटामध्ये स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांच्या नावाने चिठ्ठी आहे. त्यांचा सर्जा बहुतेक खूप सारे नंदी आहेत त्यांचे, तेच पळताना दिसतील. गट क्रमांक 14 मध्ये आपल्याला महिब्या आणि शंकर यांची जोडी आपल्याला पळताना दिसेल. त्याच गटामध्ये डमरू आणि जलवाची सुद्धा जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 15 मध्ये आपल्याला डॉन पळताना दिसेल. खारघरकरांचा लक्ष आणि मेहबूबची सुद्धा जोडी त्याच गटामध्ये पळताना दिसेल. गट क्रमांक 16 मध्ये आपल्याला बाजी पळताना दिसेल. सुंदर आणि सोन्याची जोडी पळताना दिसेल. राजा आणि माणकेची सुद्धा जोडी त्याच गटामध्ये आपल्याला पळताना दिसेल. गट क्रमांक 17 मध्ये आपल्याला शंभू 35 हा नंदी पळताना दिसेल. गट क्रमांक 18 मध्ये बाजी फॅन्स यांच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 19 मध्ये कर्जतकरांचा वीर पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 20 मध्ये लक्षा AK-47 बावऱ्या पळताना दिसणार आहे. साखरवाडीकरांचा हिंद केसरी बावऱ्या पळताना दिसेल. गट क्रमांक 21 मध्ये आपल्याला एक्का पळताना दिसेल आणि त्याच्यासोबत राणा पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये मल्हार हा नंदी पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 22 मध्ये आपल्याला मन्याभाई हा नंदी पळताना दिसेल. त्याच गटामध्ये त्रिशूळ हा सुद्धा पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 23 मध्ये आपल्याला सर्जेराव हा बैल पळताना दिसेल. शिवा पळताना दिसेल आणि शंभूसुद्धा पळताना गट क्रमांक 23 मध्ये दिसतील. 24व्या गटामध्ये मेहबूब हा नंदी पळताना दिसणार आहे. 25व्या गटामध्ये धाडस 11-12 हा बैल पळताना दिसेल. 26व्या गटामध्ये रायफल हा नंदी पळताना दिसेल. वादळ पक्षाची जोडीसुद्धा त्याच गटामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे.
गट क्रमांक 27 मध्ये आपल्याला रंगा आणि सोन्या या दोघांच्या विरुद्ध टक्कर बघायला मिळेल आणि बाकीसुद्धा नंदी आहेत, परंतु मालकांची नावे आहेत त्याच्यामुळे काही कुठला नंदी आहे काय समजलं नाही. 28 नंबर गटामध्ये बावरे आणि पक्षाची जोडी पळताना दिसेल. तसेच सोन्या नावाचा नंदी आहे तो सुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे. सोन्या 111. 29 नंबर गटामध्ये सूर्या पळताना दिसेल. तसेच गिरवीकरांचा वैभव कदम यांचा तेजासुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. 30 नंबर गटामध्ये निशान हा बैल पळताना दिसेल. 31 नंबर गटामध्ये मौजा पळताना दिसेल. हरण्या पळताना दिसेल आणि दुश्मनसुद्धा पळताना दिसेल. गट क्रमांक 32 मध्ये सर्जा पळताना दिसेल. जब्या पळताना दिसेल. 33 नंबर गटामध्ये राजा आणि शिट्टी ही जोडी पळताना दिसेल. टायगरसुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. 34 नंबर गटामध्ये आपल्याला विमान पळताना दिसेल. सोन्या पळताना दिसेल. 35 नंबर गटामध्ये लाल्या पळताना दिसेल. रुस्तमसुद्धा त्याच गटामध्ये आपल्याला पळताना दिसेल. 36 नंबर गटामध्ये साई हा नंदी पळताना दिसेल. 37 नंबर गटामध्ये पुण्या हा नंदी पळताना दिसेल. तसेच त्याच गटामध्ये नखऱ्या पळताना दिसेल. मिल्खा पळताना दिसेल. तसेच 10 सरकार यांच्या नावाने सुद्धा चिठ्ठी आहे. गट क्रमांक 38 मध्ये आपल्याला रोमन पळताना दिसेल आणि मल्हारसुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसणार आहे. 39 नंबर गटामध्ये रायफल पळताना दिसेल. तसेच बब्या आणि शंभू ही सुद्धा ती दोघं पळताना दिसेल त्याच गटामध्ये. गट क्रमांक 40 मध्ये आपल्याला राजा पळताना दिसेल. 41 गट क्रमांक 41 मध्ये आपल्याला बलमा पळताना दिसेल. टायगरसुद्धा त्याच गटामध्ये आपल्याला पळताना दिसेल. गट क्रमांक 42 मध्ये आपल्याला बादल 39 हा नंदी पळताना दिसणार आहे. त्याच गटामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्राचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे यांचा हिंद केसरी पाखऱ्यासुद्धा गट क्रमांक 42 मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 43 मध्ये आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवणारा असा हा छत्रपती संभाजीनगरकरांचा मनोहर चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा श्रीनाथ केसरीचा 1 नंबरचा मानकरी लखन आपल्याला पळताना दिसणार आहे आज गट क्रमांक 43 मध्ये. परंतु लखनचा जर अगोदर कोण जर पाहिला असेल तर लखन आपल्याला गट क्रमांक 1 ते 20च्या मध्येच पळताना दिसू शकेल. बघूया आज लखनचं कशा पद्धतीनं आज नियोजन केलेलं आहे. लखनच्या नावाची चिठ्ठी तर आहे, तर का लखन पळतोय का लखनच्या दावणीतला एक छोटा लखन आहे तो सुद्धा पळू शकतो बरं का, कारण त्यांच्याकडे छोटा लखन एक आहे तो सुद्धा 1 नंबर करतो प्रत्येक मैदानामध्ये जाईल त्या. गट क्रमांक 44 मध्ये आपल्याला पिंट्या हा बैल पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 45 मध्ये आपल्याला परशा हा बैल पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील अधिराज्य गाजवणारा संबंध महाराष्ट्रामध्ये नाव केलेला असा हा संतोष साळुंके तसेच आपल्या सगळ्या महाराष्ट्र लाडके मोहिर शेठ धुमाळ सुसगाव यांचा बकासूर गट क्रमांक 45 मध्ये चिठ्ठी निघालेली आहे. बकासूरचा पैरा काही समजलेला नाही, परंतु बकासूरचा पैरा मानगरकरांचं वादळ वाटतंय. बघूया काय होतंय. गट क्रमांक 46 मध्ये डमरू आपल्याला पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये मानक्या हा बैल पळताना दिसेल. 47व्या गटामध्ये हरण्या हा बैल पळताना दिसेल. 48व्या गटामध्ये आपल्याला पक्षा डॉन हा बैल पळताना दिसेल. त्याच गटामध्ये मोन्या हा बैल पळताना दिसणार आहे. 49व्या गटामध्ये आपल्याला साई पळताना दिसेल. तेजा पळताना दिसेल आणि वादळसुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. 50 नंबर गटामध्ये रायफल पळताना दिसेल. कन्हैया पळताना दिसेल आणि रत्तळसुद्धा पळताना दिसेल. तिघांच्यात फाईट होईल. बाकीचे सुद्धा नंदी पळणार, परंतु मालकांची नावे आपण काय घेणार नाही आहे. 51व्या गटामध्ये आपल्याला लाडू पळताना दिसेल. तेजा डॉनसुद्धा पळताना दिसेल. 52व्या गटामध्ये लक्ष पळताना दिसेल. मेहबूब हा बैल पळताना दिसेल. कॅप्टन हा बैल पळताना मध्ये तिघांच्यामध्ये फाईट असेल. 53व्या गटामध्ये पुन्हा एकदा नितीन आबा शेवाळे यांच्या पाखऱ्याची चिठ्ठी निघालेली आहे. त्या गटामध्ये सावळ्यासुद्धा त्याच गटामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. 54व्या गटामध्ये धाडस 11-12 हा बैल पळताना दिसेल. त्याच गटामध्ये आपल्याला रुद्रा आणि पक्षा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. 55व्या गटामध्ये रुबाब हा बैल पळताना दिसणार आहे. 56व्या गटामध्ये नाचा आणि सारंग हा बैल पळताना दिसेल. त्याच गटामध्ये मोरा हा बैल पळताना दिसणार आहे. 57व्या गटामध्ये भोळाराम हा बैल पळताना दिसेल. त्याच गटामध्ये 10 सरकार यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 58व्या गटामध्ये पवन आणि नंद्या ही जोडी पळताना दिसणार आहे आणि त्याच गटामध्ये मल्हारसुद्धा आपल्याला पळताना दिसेल. आणि शेवटचा 59 गट त्या गटामध्ये महिब्या डॉन आणि कांचा डॉन ही दोघं पळताना दिसतील आणि त्याच गटामध्ये बुलेटसुद्धा पळताना दिसेल. हे होते आई एकविरा केसरीच्या मैदानामधील
टोटल 59 गटामध्ये कोणते बैल कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार आहेत. बकासूरची चिठ्ठी बघितलं तुम्ही 45व्या गटामध्ये निघालेली आहे. बकासूर बहुतेक मानघरकरांच्या वादळसोबत पळतोय की काय, जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.